नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आत्ता आम्ही इलो नंदनवनमध्ये ओसरगावमध्ये आणि इथे आपण हा कॉर्नर मारूचो आहे त्या बंगल्याच्या इथे साईडला. या स्ट्रक्चर आपला कौलाचा असा आहे. आपण 2x2चे पाईप वापरले दांडो म्हणून. इथे कोण वाशासाठी आय बीम वापरला 4x2चो. उभे करूसाठी जे पाईप वापरले ते 3x3चे असतात आणि दांडे म्हणून आपण 2x2चे पाईप वापरले आहेत. आपणाक 7च लाईनी कौलाचे चढवचे आहेत इथे वरती. 7 लाईनी बसलेल्या आहेत. अशा हिशोबाने आपला इथे स्ट्रक्चर झालेला आहे. आता आपणाक इथे रिपी लावचं काम आपण चालू केलं. हे बघा, ते 1x1ची रिपी वापरली आपण आणि ताट्यासाठी 2x1चो आपण पाईप वापरलो. इथे ही पानपट्टी नवीन मारलेली आहे ही फक्त समोर वापरली आपण आणि एका साईडच्या बाजूने वापरली, मागच्या बाजूक वापरलेली नाही, लावलेली नाही आहे बघा. अशा प्रकारे आपले इथे रिपी लावून झाले. स्ट्रक्चर पूर्ण झाला, टचअप केला. तुम्ही बघू शकताच पूर्ण झालेला स्ट्रक्चर. इथे कलर आपण इपॉक्सी मारलो. इथे वरना छप्पर कसं दिसतं बघा. हे कॉर्नर हा. इथे आपलं कोण वश आणि कोणी लागतले इथे बघा. अशा प्रकारचे कौला पण आज आम्ही लावून पूर्ण केली आहेत. खालून छप्पर कसं दिसतं बघा कौलाचा. आता आपण कौला लावून पूर्ण केली आहेत. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.